श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. उद्या 2 मार्चला सोमवारी आहे हुताशनी पौर्णिमा आणि याच दिवशी होळी हा सणसुद्धा आलेला आहे. तसंच 3 मार्चला मंगळवारी 2026 या वर्षातलं पहिलंच चंद्रग्रहण हे सुद्धा मंगळवारी आलेलं आहे. तर या चंद्रग्रहणाचे वेध हे आपण कधी पाळायचे आहेत आणि तसंच होळी ही आपल्याला किती तारखेला साजरी करायची आहे आणि या चंद्रग्रहणाचा वेदकाळ, सुतककाळ, पर्वकाळ आणि स्पर्श आणि तसंच ग्रहणाचा मोक्षकाळ हा काय असणार आहे आणि हे ग्रहण भारतातून दिसणार आहे. त्यामुळे या ग्रहणाचे नियम गर्भवतींनी कसे पाळावे, गर्भवती महिलांनी या ग्रहणाचे वेध हे कधीपासून पाळावे आणि त्याचप्रमाणे सामान्य लोकांनी या ग्रहणाचे वेध हे कधीपासून पाळावे याबद्दलचीच संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. 3 मार्चला चंद्रग्रहण आहे आणि त्यामुळे आपण 2 मार्चला होलिका दहन हे करू शकतो की नाही, तर अशीच सगळी महत्त्वाची माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि म्हणूनच ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तर हे चंद्रग्रहण आपल्या भारतातून दिसणार आहे आणि म्हणून या चंद्रग्रहणाचे वेदादी संपूर्ण नियम आपल्याला सर्वांना पाळायचे आहेत. यंदा 2026 या वर्षी होळी पौर्णिमा ही 2 मार्च आणि 3 मार्च अशा दोनही दिवसांमध्ये आलेली आहे. 2 मार्चला सोमवारी संध्याकाळी 5:56 हुताशनी पौर्णिमेची होळी पौर्णिमेची ही तिथी सुरू होत आहे. तर 3 मार्चला मंगळवारी संध्याकाळी 5:08 हुताशनी पौर्णिमेची ही तिथी संपणार आहे आणि 3 मार्चलाच चंद्रग्रहण हे सुद्धा आहे. तर या पद्धतीने 2 आणि 3 मार्चला पौर्णिमेची तिथीही असणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका आहे की 2 मार्चला पौर्णिमेची तिथी ही संध्याकाळी सुरू होत आहे आणि 3 मार्चला पौर्णिमेची तिथी ही उगवत्या सूर्याने बघितलेली असणार आहे आणि उगवत्या सूर्याने बघितलेली स्थिती आपण ग्राह्य धरत असतो. तर मग आपण होलिका दहन हे 2 मार्चला करावं का 3 मार्चला? आणि 3 मार्चला करायचं म्हटलं तर या दिवशी तर चंद्रग्रहण आहे व होलिका दहन हे नेमकं कधी करावं किंवा करावं की नाही असा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनामध्ये आहे. तर याच प्रश्नाचं उत्तर आपण आधी जाणून घेऊया. पौर्णिमेच्या तिथीला आपण नेहमी होलिका दहन हे सूर्यास्तानंतर प्रदोष काळामध्ये करत असतो आणि यावर्षी सकाळी जरी चतुर्दशी तिथी ही असली तरीही प्रदोष काळामध्ये पौर्णिमा तिथी असल्यामुळे 2 मार्चला संध्याकाळी होळी आपण पेटवू शकतो. होलिका दहन करून आपण 2 मार्चला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये पौर्णिमा तिथी असल्याकारणाने होलिका दहन करून तिचे पूजनसुद्धा सोमवारी संध्याकाळी करू शकतो. कारण पौर्णिमेची तिथी ही 3 मार्चला संध्याकाळी 5:08 संपणार आहे. प्रदोष काळामध्ये 3 तारखेला पौर्णिमेची तिथीही नसणार आहे आणि म्हणूनच 2 मार्चला सोमवारीच आपल्याला होलिका दहन हे करायचं आहे. या काळात भद्रा असेल तरीही होलिका दहन हे करावं. 3 मार्चला मंगळवारी ग्रहोदित चंद्रग्रहण असल्याने सोमवारी भद्रा असताना देखील सूर्यास्तानंतर प्रदोष काळामध्ये होलिका दहन हे करावं. तर आता हे झालं आपल्याला होलिका दहन हे कधी करायचं आहे या प्रश्नाचं उत्तर. तर आता 3 मार्चला आपल्याकडे भारतामध्ये ग्रहोदित चंद्रग्रहण हे दिसणार आहे. या चंद्रग्रहणाचा होलिका दहनाला कुठलाही अडथळा नाही आणि म्हणूनच आपण 2 मार्चला होलिका दहन हे करू शकतो. 3 मार्चला खग्रास ग्रहोदित चंद्रग्रहण आहे आणि या ग्रहणाचा स्पर्श काळ हा मंगळवारी 3 मार्चला दुपारी 3:20 सुरू होतो आणि या ग्रहणाचा मोक्ष म्हणजेच ग्रहण हे केव्हा संपणार आहे तर त्याच दिवशी म्हणजे मंगळवारी संध्याकाळी हे ग्रहण 6:46 संपणार आहे. तर असा हा ग्रहणाचा स्पर्शकाळ आणि मोक्षकाळ आहे आणि या ग्रहणाचा पुण्यकाळ हा असणार आहे तो म्हणजे संध्याकाळी त्याच दिवशी संध्याकाळी 6:20 पासून ते 6:46 असणार आहे. थोडाच वेळ हे ग्रहण आपल्याकडे दिसणार आहे कारण ज्या वेळेला चंद्र उदयास येतो त्यावेळेला अगदी थोडा वेळ आपल्याला हे ग्रहण दिसणार आहे. या ग्रहणाचा स्पर्श आणि मध्य हा आपल्याला भारतामध्ये दिसणार नाही कारण त्यावेळेला आपल्या भारतामध्ये सूर्य हा असतो. ग्रहणाचा स्पर्श आणि मध्य काळ हा दुपारी असणार आहे आणि त्यावेळी आपल्या भारतामध्ये सूर्य असतो त्यामुळे हे ग्रहण आपल्याला त्या काळामध्ये दिसणार नाही. तर आता या चंद्रग्रहणाचा सुतककाळ किंवा वेदकाळ हा कधीपासून आपल्याला पाळायचा आहे तर यामध्ये बघा सशक्त आणि सामान्य लोकांसाठी म्हणजेच ज्यांना कुठलाही आजार नाही किंवा ज्या महिला प्रेग्नंट नाही आहेत, ज्या व्यक्तींना कुठल्या गोळ्या औषधी या सुरू नाही आहेत, तर अशा सर्व व्यक्तींनी या ग्रहणाचा वेदकाळ हा सकाळी सूर्योदयापासून म्हणजे सकाळी 6:20 पासून पाळायचा आहे.
कारण ग्रहणाचा जो वेदकाळ असतो हा ग्रहण चालू होण्याच्या ग्रहण स्पर्शाच्या 9 तास आधी हा सुरू होत असतो। त्याचप्रमाणे गर्भवती महिला, वृद्ध, बालकं, आजारी माणसं ही जी आहेत तर यांच्यासाठी हा वेदकाळ सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होतो आणि सर्वांनीच या ग्रहणाचा सूतक काळ हा संध्याकाळी 6:46 पाळायचा आहे। गर्भवती महिला, वृद्ध किंवा आजारी माणसं किंवा लहान बालकं यांच्यासाठी वेदाचे नियम हे थोडे शिथिल असतात। त्यामुळे त्यांनी सूर्योदयापासून वेदाचे नियम पाळण्याची गरज नाही, तर त्यांनी सकाळी 11 वाजेपासून संध्याकाळी 6:46 म्हणजेच ग्रहण संपेपर्यंत हे वेदाचे नियम पाळावेत। तर ग्रहणाच्या या वेदकाळामध्ये आपण काय करावं, तर आपण पाणी पिऊ शकतो, मलमूत्र विसर्जन करू शकतो किंवा झोपूही शकतो। ज्यांना ज्यांना शक्य असेल तर त्यांनी या काळामध्ये जेवण करू नका। आणि गर्भवती महिलांनी या दिवशी सकाळी 11 वाजेपासून तर संध्याकाळी 6:45 वाजेपर्यंत हे नियम पाळायचे आहेत। मग अशा परिस्थितीमध्ये गर्भवती महिलांनी काय करायचं आहे, तर सकाळी 11 वाजेच्या आधी गर्भवती महिलांनी जेवण करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या वेदाच्या काळामध्ये म्हणजेच सकाळी 11 वाजेपासून तर संध्याकाळी 6:45 वाजेपर्यंत जेवढं तुम्हाला जमेल तेवढं तुम्ही कंट्रोल करायचं आहे। तसंच मलमूत्र विसर्जनासाठी सुद्धा तुम्ही गेलात तरीसुद्धा चालेल, पण या काळामध्ये गर्भवती महिलांनी कुठलीही वस्तू चिरायची नाही आहे। चाकूने म्हणा किंवा कात्रीने म्हणा किंवा वेळेने म्हणा, कुठलीही वस्तू तुम्हाला या काळामध्ये चुकूनही चिरायची नाही आहे, कापायची नाही आहे। आणि तसंच या ग्रहणाच्या काळामध्ये गर्भवती महिलांनी चुकूनही आपली बोटं मोडायची नाही आहेत। आणि तसंच या महिलांनी पायाची आडी घालूनसुद्धा या काळामध्ये बसायचं नाही आहे। आणि तसंच कोणाची आणि स्वतःची वेणीही सुद्धा या काळामध्ये घालायची नाही आहे। अशा महिलांनी केसही विंचरायचे नाही आहेत आणि ग्रहण हे सुद्धा बघायचं नाही आहे। आणि या काळामध्ये घराच्या बाहेरसुद्धा पडायचं नाही आहे, पण तुम्ही घरामध्ये फिरू शकतात, पण मांडी घालून बसू नका। आणि ज्या गर्भवती महिलांना अगदीच शक्य नसेलच, डिहायड्रेशन होत असेल किंवा अशक्तपणा असेल, आजारी असतील, गर्भवती किंवा वृद्ध माणसं यांना जर या ग्रहणाचे नियम पाळणं शक्य नसेल तर तुम्ही हे ग्रहणाचे नियम नाही पाळलेत तरीसुद्धा चालेल। तुम्ही आधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यानंतरच हे ग्रहणाचे नियम पाळा। तुम्हाला जी काही गोळी औषधी सुरू असेल तर ती गोळी औषधी तुम्ही अगदी नेहमीप्रमाणे वेळेवर घ्या। मनामध्ये कुठलीही शंका किंवा भीती न ठेवता तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढे तुम्ही ग्रहणाचे नियम पाळा। आणि या ग्रहण काळामध्ये जप करायचा आहे। गर्भवती महिलांनी सुद्धा जास्तीत जास्त या ग्रहण काळामध्ये मंत्रसाधनाही करायची आहे। तुम्हाला जोही कुठला गुरुमंत्र येत असेल तर त्या गुरुमंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे किंवा ज्या देवाला तुम्ही मानतात तर त्या देवाचं नामस्मरण, त्या देवाच्या मंत्राचा जप तुम्ही या काळामध्ये करायचा आहे किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जपसुद्धा तुम्ही करू शकतात किंवा गायत्री मंत्राचा जपसुद्धा तुम्ही या काळामध्ये करू शकतात किंवा लक्ष्मी मातेच्या एखाद्या मंत्राचा जपसुद्धा तुम्ही या काळामध्ये करू शकतात। ग्रहण काळामध्ये केलेली आध्यात्मिक सेवा ही अत्यंत प्रभावी असते। या काळामध्ये केलेल्या मंत्रजपामुळे मंत्र हे उजळून निघत असतात आणि म्हणूनच या काळामध्ये आपण जास्तीत जास्त मंत्रजप, मंत्रसाधनाही करायची आहे की ज्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त सकारात्मक ऊर्जाही प्राप्त होईल आणि आपलं मन हे पॉझिटिव्ह होईल। 3 मार्चलाच सूर्योदयापासूनच दूध असेल किंवा खाद्यपदार्थ असतील किंवा आपलं पाणी पिण्याचं असेल त्यावर आपण सकाळीचं तुळशीपत्र हे ठेवायचं आहे। तसंच या काळामध्ये सर्वांनी आपल्या कुलदेवीचं, कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे। हनुमान चालीसा, राम रक्षा ही स्तोत्र पठण करायचे आहे। दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकतात किंवा स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचा पाठ करू शकतात। तर याप्रमाणे तुम्हाला जमेल ती सेवा तुम्ही या काळामध्ये करू शकतात। गर्भवती महिलांना या काळामध्ये जर पाणी प्यायचं असेल तर त्या पाणीसुद्धा पिऊ शकतात। कुठल्या गोळ्या औषधी जर तुम्हाला या काळामध्ये असतील तर तुम्ही त्यासुद्धा या काळामध्ये घेऊ शकतात। आणि ज्या महिलांना बेड रेस्ट हा सांगितलेला असेल, त्यांना काही त्रास होत असेल तर त्यांनी हे ग्रहणाचे नियम नाही पाळले तरीसुद्धा चालेल। आणि तसंच एखादी आजारी व्यक्ती असेल तर त्या आजारी व्यक्तीने सुद्धा हे नियम नाही पाळले तरीसुद्धा चालेल। पण जी गर्भवती महिला सुदृढ असेल, खाऊ पिऊ शकते, जिला कुठलाही त्रास हा होत नसेल तर अशा गर्भवती महिलेने हे नियम अवश्य पाळायचे आहेत। तर याप्रमाणे हे नियम आपल्याला ग्रहण काळामध्ये पाळायचे आहेत। ज्या ज्या व्यक्तींना हे नियम पाळणं शक्य असेल तर त्यांनी ते अवश्य पाळा। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा। आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।